मित्रहो नमस्कार। कोकणातले एक कडवे हिंदुत्ववादी मंत्री की ज्यांनी जाणीवपूर्वक हा हिंदुत्वाद स्वीकारलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं वर्तन पण चालू आहे। या त्यांच्या पराक्रमाबद्दल त्यांना बक्षीस पण मिळालेलं आहे, राजकारणात मोठं स्थान मिळालेलं आहे, सरकारमध्ये मोठं स्थान मिळालेलं आहे आणि हिंदुत्ववादी नेत्यांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे। तर राणे नावाचे हे मंत्री यांनी 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून महाराष्ट्रभर शासकीय पातळीवर वराह जयंती करावी अशी विनंती केलेली आहे। ही जयंती 25 ऑगस्टला येणार आहे। तोपर्यंत काय होणार हे आपल्याला माहिती नाही। कदाचित सरकार आदेश काढेल, कदाचित काढणार पण नाही। पण ही जी कल्पना मांडली राणेंनी त्याच्यामुळे एक वाटायला लागलं की महाराष्ट्रात हत्ती, कबूतर, कुत्री यानंतर आता डुकरांना सुद्धा चांगले दिवस येणार आहे। वराह म्हणजे डुक्कर आणि विष्णूने वराहाचा डुकराचा अवतार घेऊन ही पृथ्वी आपल्या सोंडावर तरून धरलेली होती। त्यामुळं वराहाला धर्मामध्ये, पुराणामध्ये खूप मोठं महत्त्व आहे। या वराहाच्या पराक्रमाला सलाम देण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी ही जयंती साजरी करावी असं राणेंचं म्हणणं आहे। कल्पना करूया, जर अशी साजरी झालीच तर गोष्ट जयंतीपुरती मर्यादित राहणार नाही। मग डुकरांच्या अवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी काय काय करता येईल त्याचा विचार करू। डुकरांसाठी काही स्वतंत्र झोन निर्माण करता येतात का याची कुणीतरी कल्पना मांडेल। पण हे करत असताना आपल्या समोर जी डुकरं आहेत आपल्या वातावरणामध्ये ती 2 प्रकारची आहेत। एक रान डुकरं आहेत आणि एक गावठी डुकरं आहेत, गल्ली बोळात घाण खात फिरणारे। रान डुकरे शेतकऱ्यांचे इतकं नुकसान करतात की शेवटी शेतकऱ्यांना डुकरांच्या पासून स्वतःचं पिकाचं रक्षण करण्यासाठी शेताभोवतालच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडावा लागतो। काही जण बॉम्ब फोडतात आणि ती डुकरं मारतात। ती जर नाही गेली तर मोठ्या प्रमाणात हानी होत असते। गावठी डुकरांचं तसंच आहे। त्यांचं जीवन अतिशय दुर्बल आहे। रात्रंदिवस घाण खाऊनच त्यांना जगावं लागतं। त्यांचं काय करायचं? तुम्ही मूर्तीतल्या वराहाची पूजा करा, पण जिवंत डुकरांचं काय करायचं असाही प्रश्न कोणीतरी निर्माण करेल। आता मुद्दा असा आहे की प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या श्रद्धा घेऊन जगत असतो आणि तो आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त करत असतो। त्याला लोकशाहीमध्ये तसा अधिकार आहे। धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, त्यामुळं आपल्या श्रद्धांचं प्रदर्शन करण्याचा, श्रद्धा व्यक्त करण्याचा, श्रद्धा जोपासण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। तो व्यक्त होत आलेला आहे। पण सरकारने त्याच्यात लक्ष घालायचं कारण काय? सरकारने का नियम करायचा? लोक हो घरोघर वराह जयंती करा, प्रत्येक शाळेत वराह जयंती करा। आणि बदलत्या काळामध्ये आपण या सगळ्यांच्या मागचं लॉजिक काय सांगणार? आपलाच एक तरुण अंतराळात अनेक दिवसाचं पर्यटन करून परत आलेला आहे आणि त्याच देशामध्ये एक समूह वराह जयंतीचा आग्रह धरतो। हे जे आपलं विभाजन झालेलं आहे, हा जो विरोधाभास आहे, याचा पण कधीतरी विचार करायला पाहिजे। पण राजकारणी तो करत नाही, कारण लोकांना चेतवायचं असेल तर त्यांच्या श्रद्धांशी, त्यांच्या भावनांशी खेळणं हे अधिक सोपं असतं। जसे की आपण कबुतरांचं पाहिलं, जसे की आपण कुत्र्यांचं पाहिलं। कुत्रा पण देव आहे आणि कोर्टाने असा निर्णय दिला होता की देशातली सगळी कुत्री शेल्टरमध्ये बंद करावीत आणि तिथे त्यांचं खाणेपिणे चालू करावं। तो निर्णय कोर्टाने बदलला। जर बदलला नसता तर माणसावरचा निम्मा खर्च कुत्र्यांनीच खाल्ला असता। आपण कुठे चाललेलो आहोत, काय घेऊन चाललेलो आहोत, कसं चाललेलो आहोत आणि ह्याचे भविष्यकालीन परिणाम काय? श्रद्धा ही व्यक्तिगत बाब आहे, खाजगी बाब आहे।
तिचं सरकारीकरण करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. पण गेल्या 20 वर्षापासून श्रद्धांचं सरकारीकरण, श्रद्धांचं राजकारण, श्रद्धांचं सार्वत्रिकरण जाणीवपूर्वक केलं जात आहे. या सर्वातून जो उद्याचा समाज तयार होईल, जो उद्याचा माणूस तयार होईल, तो कशावर विश्वास ठेवेल? याचा जर विचार आपण केला नाही तर वराहाच्या जागी उद्या कासव येईल, कारण कासव पण विष्णूचा अवतार आहे. कासवाच्या जागी अजून कोणीतरी येईल, कारण तो पण विष्णूचा अवतार आहे. विष्णूचे 10-12 अवतार आहेत आणि ते अवतार चालूच राहणार आहेत. कोण्या एका काळी माणसाने स्वतःच्या सोयीसाठी केलेल्या कल्पना, पुराणातून व्यक्त केलेल्या कल्पना आपण वास्तवात आणण्याचा प्रयत्न करायला लागलो तर ते काही योग्य असणार नाही. शेवटी आपणच सांगतो पुराणातली वांगी पुराणातच. मग हे खरं असेल तर पुराणातली डुकरं आता बाहेर काढण्याचं कारण काय, याचा सर्वांनी विचार करावा. कुणाच्याही श्रद्धेला धक्का न पोचवता विचार करावा, कारण शेवटी श्रद्धा ही व्यक्तिगत बाब आहे आणि ती कशी पाळायची हे लोकांनी ठरवायचं आहे. सरकारने त्याच्याबद्दल नियमन करण्याची गरज नाही आहे, अगदी राणेंनी सुद्धा. कारण वराह जयंती करा सांगणं सोपं आहे, पण त्याचे जे काही उद्या आणखीन काही परिणाम होतील, आणखीन काही मागण्या होतील, त्याच्यातून सांस्कृतिक कलह जन्माला येतील. असे कलह आपल्याला परवडणारे नाहीत. याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. धन्यवाद.